पिंपळाच्या झाडाखाली रात्री जाऊ नये अशी तुम्हाला कधी ना कधी कोणी ना कोणी म्हटलेच असेल. काही लोक म्हणतात पिंपळाच्या झाडाखाली भूते असतात, तर काही लोक याला अतिशय पवित्र वृक्ष मानतात. पण नेमकं सत्य काय? अंधश्रद्धा आणि विज्ञान यामध्येच याचं खरे उत्तर लपलेलं आहे. तर आज आपण ते जाणून घेऊया. पिंपळ वृक्ष म्हणजे फायकस रिलिजिओसा. हा प्राचीन आणि धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा वृक्ष. हिंदू धर्मातच नाही तर बौद्ध धर्मात सुद्धा या वृक्षाला अतिशय पवित्र मानले गेले. मग एवढ्या पवित्र मानल्या गेलेल्या पिंपळाच्या वृक्षाबद्दल अंधश्रद्धा आल्या तरी कुठे? लोक म्हणतात की रात्री पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये. मग ही भीती आली तरी कशी? तर आधीच्या काळामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती, घनदाट जंगले आणि वटवाघूळसारखे प्राणी या झाडावर आपले वास्तव्य करत होते. मग त्यांच्या भीतीदायक आवाजाला लोक घाबरत होते आणि लोकांच्या सुरक्षेसाठीच म्हणून अशा कथा तयार करण्यात आल्या की इथे होत्या. तर यामध्ये विज्ञान काय सांगतं? पिंपळ वृक्ष हे एक पॉवरफुल ऑक्सिजन प्रोव्हायडर आहे. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं, ऑक्सिजन सोडतं आणि हवेला शुद्ध करतं व सोबतच इकोसिस्टम बॅलन्स करतं. पण जवळपास सर्वच वृक्ष रेस्पिरेशन करतात, त्यामुळे रात्रीच्या काळात ते कार्बन डायऑक्साईड सोडतात. पण यामध्ये भीतीचं काही कारण नाही. तथागत गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते बोधिवृक्ष म्हणजेच पिंपळ होतं. यालाच म्हणतात द बोधी ट्री कनेक्शन. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की भीती बाहेर नसून माणसाच्या मनातच आहे. मग इथे असा मोठा प्रश्न तयार होतो की एवढ्या पवित्र मानल्या गेलेल्या वृक्षाबद्दल लोक अंधश्रद्धा व भीती का बाळगतात? तर त्याचं उत्तर आहे अज्ञान आणि चुकीच्या कथा. जिथे ज्ञान कमी असतं तिथे अंधश्रद्धा वाढतातच. आज विज्ञान सांगतं झाडं जीवन देतात आणि गौतम बुद्ध म्हणतात की शांती मनाच्या आतमध्ये आहे. दोघंही एकच मेसेज देतात, ते म्हणजे निसर्ग समजून घ्या, मनाला शांत ठेवा, भीतीवर नाही तर ज्ञानावर विश्वास ठेवा. पिंपळाचं झाड हे अंधश्रद्धा नसून जीवनाचं, शांतीचं आणि ज्ञानाचं प्रतीक आहे.